महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची। आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज। हक्काच्या जागा मिळवण्यासाठी आंदोलनकर्त्यांचा चौथा दिवस। सावरगाव येथील ग्रामपंचायत घरकुल अतिक्रमण झालेल्या जागेसाठी आदिवासी तहसील कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करत असून चौथा दिवस मावळला तरी काहीच तोडगा निघत नसल्याने आंदोलनकारक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। याबाबत आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली आहे गजानन देशमुख यांनी। तर बघूया काय म्हणतात आंदोलनकर्ते। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला। नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 न्यूजमध्ये मी गजानन देशमुख आपलं सर्वांचं स्वागत करतो। आता आपण आलोय येवला तहसील कार्यालयामध्ये। आपण बघतो गेल्या 4 दिवसापासून घराच्या जागेसाठी आदिवासी बांधव आहेत, हे अक्षरशः उन्हा तानाची पर्वा न करता, पाणी पावसाची पर्वा न करता आपल्या हक्काच्या घरासाठी, हक्काच्या झोपड्यासाठी आज इथं 4 दिवसापासून आज उपोषणाला बसले आहेत। पण साधी यांची उपोषणाची दखल हे शासन आहे हे घेत नाहीये। सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे स्वतः इथं व्हिडिओ असतील, तहसीलदार असतील किंवा आरोग्य पथक असेल, हे येतं आणि आपलं काहीतरी धातूर मातूर त्यांना उलट पालट सांगतात आणि निघून जातात, असा या उपोषणकर्त्यांचा आरोप आहे। आपण सत्य घटना काय आहे आणि सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण तहसीलच्या आवारात आता रात्रीचे 8 वाजलेत। 8 वाजता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मला सांगा दादा, काय परिस्थिती आहे आणि कसं याच्या घटनेकडे बघता येईल, काय सांगाल तुम्ही याच्यावरती? खरं तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने या शासकीय अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। बघा, आज 4 दिवस झालेले तो व्यक्ती मरणाच्या दारात आहे, कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही। हे सगळं त्या व्यक्तीच्या जागेवरती एका इसमाने अतिक्रमण केलं, त्याच्यावरती घर बांधलं आणि सगळं स्वतः ते BDO साहेब सांगता। आम्ही त्यांची जेव्हा विचारणा केली, BDO साहेब स्वतः म्हणताय का एक खरी गोष्ट आहे का आमच्या अधिकाऱ्यांची चुका आहे। तर मग आम्ही त्यांना रितसर सांगतोय की आमच्या माणसाच्या जागेवर अतिक्रमण केलंय, तुम्ही रितसर त्यांच्यावरती ऍड्रेसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करा, आमच्या माणसाची जागा आम्हाला परत द्या, आम्हाला दुसरं काही म्हणणं नाही आणि त्याला न्याय द्यावा एवढं सांगतोय। तरीही ते लोक येऊन इथं उडवडीचं उत्तर देत आहे की आज बघू, आम्हाला वेळ द्या, वेळ द्या। आता कधी का आमचा माणूस मेल्यानंतर तुम्ही वेळ मागणार का? आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना शासनाला इशारा देतोय, जर आमच्या माणसाला काही कमी जास्त झालं, उद्या आम्ही 10 ते 12 पर्यंत वाट बघू। जर आमच्या माणसाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू। जर इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला स्वतः शासन जबाबदार राहील, असं तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतोय। नक्की दादा, मला सांगा, आज 4था दिवस आहे, आज शासनाने तुमची इथं कुठली दखल घेतलेली नाही, तुम्ही उपोषण करताय, लाईट नाहीये, काल पावसाचं वातावरण होतं, पाऊस झाला, या पावसामध्ये तुम्ही कशा प्रकारे इथं थांबलात ते सांगा। अक्षरशः काल इतका वादळ अचानक आलं का या ठिकाणी अक्षरशः धावपळ उडाली। त्या ठिकाणी उपोषण करते अक्षरशः जे खाली आथरलेलं बसण्याचं ते डोक्यावर घेऊन आणि त्यांना त्या पावसामध्ये थांबावं लागलं त्यांच्या न्याय हक्कासाठी। या ठिकाणी आजही ते BDO साहेब असतील, पोलीस अधिकारी असतील, ते आलेत, त्यांनी मध्यस्थी करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण BDO साहेब सांगतात का पहिले त्यांची चौकशी होऊ द्या, त्याच्यानंतर आपण बाकीचा निर्णय घेऊ। परंतु जर ज्या व्यक्तीला घरकुल देताना त्यांनी कोणत्याही पद्धतीत चौकशी नाही केली आणि त्यावेळेस मला घरकुल देऊन टाकलं त्यांनी, मग आज ह्या जो पीडित आहे त्याला न्याय देण्यासाठी इतका विलंब का करताय, अशी आमची त्यांच्याकडे शासनाकडे विनंती आहे का तुम्ही त्याला न्याय लवकरात लवकर द्यायला पाहिजे होता। त्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे, तरी देखील ते त्यांच्याकडे लक्ष देत नाही। नक्कीच मानवाच्या 3 मूलभूत गरजा असतात, अन्न आणि वस्त्र निवारा। खरा हे जे आहेत आज हे पीडित आज इथं आपल्या हक्काच्या घरट्यासाठी आणि आपले एक निवारा म्हणून आज 4 दिवसापासून शासनाच्या दरबारामध्ये येऊन पाणी पावसाचा विचार न करता आज डास असतील, मच्छर असतील, बिन लाईट, इथं लाईटची व्यवस्था नाहीये, अशा ठिकाणी आपल्या हक्काच्या घरट्यासाठी जर झगडताय तर मग शासनाला अडचण काय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर म्हटलं तर शासनाने त्वरित याच्यावरती निर्णय घ्यावा आणि या गरीब माणसाला, हे आदिवासी बांधवाला कुठून तरी एक प्रकारचं एक हक्काचं घरटं म्हणून एक त्यांना द्यावं, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला।